नमस्कार. मी पत्रकार विजय पवार. आमच्या नुसतं राजकारण ह्या चॅनलवरील विशेष भागात आपलं स्वागत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीची धूम आता सध्या सुरू आहे. माघारीपर्यंतचा काळ आता गेलेला आहे आणि प्रत्यक्ष रणांगण आता सुरू होत आहे. आणि महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11D मधून कुणाल उर्फ कुमार संभाजी शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी खरं म्हणजे शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी मागितली होती, पण त्यांना ती उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी जनस्वराजमधून निवडणूक लढवत आहेत. तर आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, त्यांचं सामाजिक कार्य कसं आहे आणि पुढच्या काळात त्यांचं विजन काय असेल. नमस्कार. नमस्कार. आपण निवडणूक लढवत आहात प्रभाग क्रमांक 11D मधून, आणि आपण आपल्याला तुम्ही म्हणला त्या पद्धतीनं निवडणूक लढवताना आपण त्यापूर्वी तयारी केली होती, लोकांचे संपर्क होता. बरोबर. तर कशी सुरुवात केली तुम्ही? खरं तर मी एक राजकीय जीवनाची सुरुवात आणि सामाजिक जीवनाची सुरुवात विद्यार्थी दशकातून काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता आहे. 2008 साली ह्या शहराचे विद्यमान आमदार शिवसेनेचे राजेश क्षीरसागर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्ष या शहरामध्ये मी काम करत आलो. पण या शहरामध्ये काम करत असताना शहराचे विविध आंदोलनं असतील, तसेच पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळी काम करावं लागतं, विद्यार्थी असेल किंवा नागरिकांच्या समस्या असेल, ह्यातून माझ्या राजकीय जीवनाची मी सुरुवात केलेली आहे. आणि हे काम करत असताना मी 2009 साली कोल्हापूर महानगरपालिकेचं विजन ठेवून मी ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरायचंच हा ठाम निर्णय घेऊन मी तयारी केलेली आहे. तयारी करत असताना तुम्हाला आता जे काम करताय तुम्ही, ते काम सामाजिक कार्य म्हणून, लोकांशी संपर्क म्हणून कशा पद्धतीने तुम्ही करता? सामाजिक कार्य आणि लोकांचा संपर्क मी वाढवण्याचं काम कशा पद्धतीने केलं हा अतिशय चांगला मुद्दा तुम्ही मला विचारला आहे. तर मी हे काम करत असताना प्रथम नागरिकांना काय हवं आहे, प्रभागाच्या मूलभूत सुविधा काय आहेत. तर आज जर बघितलं की अन्न, वस्त्र, निवारा, तसंच रस्ते, गटर, ड्रेनेज, लाईट, विद्युत खांब, बगीचे, गार्डन ह्यासारखे विविध गरजा म्हणण्यापेक्षा त्या सुविधा आहेत, तो नागरिकांचा हक्क आहे, तो देण्यासाठी मी तयारी केलेली आहे. आणि 2009 साली मी शिव हेल्थ क्लब ह्या संघटनेची स्थापना करून, आरोग्य संघटनेची, त्यातून मी आजपर्यंत जवळजवळ 700 ते 800 गरजू म्हणता येत नाही, पण ज्यांना अत्यंत गरज आहे आणि ज्यांना कुठे न्याय मिळत नाही अशा लोकांना हॉस्पिटलच्या माध्यमातून मी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही आता सुरुवातीचा जो तुमचा प्रभाग होता तो सिंगल मतदार म्हणून होता आणि तुम्ही त्या मर्यादित काम केलं होतं. पण आता मतदारसंघ वाढला, तिथली संख्या वाढली, तसंच कार्यक्षेत्र वाढलं. तर वाढलेल्या कार्यक्षेत्राची तुम्ही कशा पद्धतीनं माहिती घेतली, म्हणजे तिथल्या ज्या काही समस्या असतील किंवा तिथले काही प्रश्न असतील, या संदर्भात काय अभ्यास केला आणि काय तयारी केली? बघा, खरं तर मी 2009 पासून 10ची जी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक लागली तेव्हा तो प्रभाग होता, तो शाहू बँक या नावाने होता. प्रभाग क्रमांक 63 काहीतरी असं त्याचं नाव होतं. मग त्याच्यावेळी आम्ही तयारी केली होती, पण पक्षाचा आदेश आणि नेत्यांचा आदेश म्हणून मी त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये माझ्या मातोश्री सोनाबाई संभाजी शिंदे यांना उतरायचा ठाम निर्णय घेतला होता, पण मी त्यावेळी आदेश म्हणून थांबवला. नंबर 1. नंबर 2, परत प्रभाग रचना बदलली गेली. कैलासगडची प्रभाग क्रमांक 45 हा भाग झाला. त्याच्यामध्ये मी राहत असलेला आजूबाजूचा जो परिसर आहे तो मला काम करणारा क्षेत्र आहे. म्हणजे मिरजकर तिकटीपासून ते अक्षरशः शाहू बँक म्हणजे नंगवेल तालमीपर्यंत हा असा प्रभाग होता. मग त्याच्यामध्ये सुब्रागोई तालीम प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा एरिया असेल, पाटाकडील तालीम असेल, बेलबाग असेल, स्वयंवर मंगल कार्यालय असेल, हा माझा जुना मतदारसंघ. मी 63 मधून ज्यावेळी तयारी केली होती ते नंगेवाली तालमीपासून तो शाहू बँक हा असा एरिया होता. त्यामुळे माझा नेहमी लोकांच्या टचमध्ये राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी प्रत्येक नागरिकाच्या घराघरापर्यंत काम घेऊन जाणारा एक कार्यकर्ता आहे. आणि त्यावेळी मी काम करत असताना सगळ्यात पहिला मी ज्येष्ठ नागरिक श्रवण बाळ, संजय गांधी ह्या निराधार पेन्शन मी केलेल्या आहेत. मी आज ठामपणे सांगू शकतोय की आपल्या जासूद गलीच्या खाली घोरपडे साहेब म्हणून आहेत, त्यावेळी मी त्यांना 2013 साली तिथील एक दोघं तिघं घोरपड्यांची फॅमिली असेल आणि असे टोटल 20 ते 25 लोकांना मी श्रवण बाळ आणि संजय गांधींच्या पेन्शन निराधार ज्या योजना आहेत शासनाच्या त्या देण्याचं काम केलेलं आहे. प्रभागामध्ये रोजच्या रोज ज्या आरोग्याच्या समस्या आहेत ते मग कुठलाही असो प्रभाग, पण त्या प्रभागाचा विचार न करता, माझ्याच भागापुरतं काम न करता, जिथं जिथं गरज तिथं तिथं कुणाल हा हक्कानं लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. म्हणून माझं टॅगलाईन आहे की बाबा तुमच्या हक्काचा कुणाल शिंदे, ही टॅगलाईन आम्ही जोडत गेलेलो आहे. लोकांचा संपर्क आहे. मग महापालिकेच्या विषयी जर बघितलं तर लोकांना लागणारे दाखले असतील,
काही त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील, रोजच्या रोज सफाई कामगारांच्याकडून काम करून घेणे, घंटागाडीचा विषय आहे, कचऱ्याचा विषय आहे, कुठं कुठं चौकामध्ये विद्युत बलचे जे विषय आहेत, अशी लोक माझ्या कामं घेऊन यायला लागली. का तर लोकांना कळलं एक सामान्य घरातला कुठली राजकीय पार्श्वभूमी नसणारा एक प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता ही माझी प्रभागामध्ये पहिली ओळख आहे. आणि लोक काम करायला जेव्हा यायला लागले तेव्हा मी कधी कुणाला म्हणलो नाही की बाबा तू मला ह्याच वेळी बोलव किंवा माझ्या वेळेनुसार मी तुमच्याकडे ना. मी त्यांच्या वेळेनुसार त्यांच्यासाठी काम करणारा एक सच्चा आणि प्रामाणिक शिवसैनिक जुना आहे. पण आता काम करत असताना मला नक्कीच एक हे झालेलं आहे, ठाम मत झालेलं आहे की बाबा विश्वास आहे लोकांचा आपला हा काम करणारे कार्यकर्त्यांनी ह्याच्या मागं यावेळी राहिलंच पाहिजे. कारण माझ्यावर आत्तापर्यंत महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 ते 4 वेळा अन्याय झालेला आहे. आता तुम्ही निवडणूक रिंगणात प्रत्यक्ष उतरलाय. आता प्रचाराची जी काही तुम्ही पद्धत सुरू केलेली आहे, म्हणजे प्रचार प्रत्यक्ष सुरू केलेला आहे, बरोबर, त्याची कशी तुम्ही तयारी केलेली आहे? एकतर पहिला मी पूर्वी सिंगल वॉर्ड होता, परत रचना बदलली. 19च्या निवडणुकीमध्ये 3चा वॉर्ड एक झाला. मग 3चा वॉर्ड कसा आला तोच पहिला मी अभ्यास केला. त्याच्यामध्ये काय गरजा आहेत, नागरिकांना काय पाहिजे आहे, तो मी एक अभ्यास केला. मग त्याच्यानंतर काय केलं की कोरोनाच्या महामारीसारखं संकट जगावर आलं. मग कोरोनाच्या काळामध्ये मी प्रत्येक नागरिकांसाठी जेवढं शक्य आहे आरोग्यापासून त्या अक्षरशः स्मशानभूमीपर्यंत लोकांना जाता येत नव्हतं, पण मी त्यावेळी कुठलाही विचार न करता अवघे माझं 1.5-2 वर्षाचं बाळ आणि माझी बायको घरात, माझे आई वडील फॅमिली घरात असून मी फॅमिलीचा विचार न करता माझे नागरिक हीच माझी जबाबदारी, हीच माझी फॅमिली या नात्याने मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. मग तुम्ही असं मीडियासमोर बोलते असं नाही, माझं कुणी अनुभव घेतलेला आहे लोकांनी. आणि हे सगळं काम करत असताना अभ्यास करून आणि आता जो 4चा वॉर्ड झालेला आहे, ज्या दिवशी वॉर्ड रचना झाली त्या दिवशी आम्ही बाहेर पडलेला आहे की बाबा आपल्याला इलेक्शन लढायचे आहे आणि जिंकायचे आहे. या उद्देशाने आम्ही घर टू घर जाऊन लोकांना कन्व्हिन्स करून माझं काम, माझं नाव तुम्ही लोकांना विचारावा, माझं प्रत्यक्षात काम बघा. नाहीतर काय बाबा बॅलेट पेपरवर काहीतरी छापले, पॉम्पलेटवर काहीतरी लोकांना दाखवायचं आहे म्हणून मी काम करणारा कार्यकर्ता नाही. मी आज नगरसेवक असतील किंवा लोकप्रतिनिधी कुठलेही असतील, कुठलाही लोकप्रतिनिधी स्वतःच्या खिशातनं पैसे घालून काम करत नाही. पण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पद ना सत्ता ना खुर्ची याच्यासाठी मी काम करणार नाही. मला गर्व अहंकार तर मुळातच नाही आहे, कारण मला नागरिकांना न्याय द्यायचा आहे. आणि मी स्वनिधीतून काही ठिकाणी मी समाजामध्ये कामं केल्या आहेत. मग ड्रेनेजचे चेंबर्स असतील, त्याच्यानंतर वेळच्यावेळी लोकांचे विद्युत बल्स वगैरे असतील, ह्याच्यामध्ये आपण नागरिकांना न्याय द्यायचं काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आता लोकांच्यापर्यंत गेल्यानंतर, प्रचार प्रत्यक्ष सुरू केल्यानंतर लोकांच्याकडून तुम्हाला कसा प्रतिसाद? हे बघा, आता एकतर लोक सध्याच्या राजकीय परिस्थितीला कंटाळलेले आहेत. एकतर इलेक्शन 10-12 वर्षानं होत आहेत. आणि कसं असते, आज उदाहरणार्थ जर बघितलं, मी निवडणुकीला उभारले, मला मतदान करणार नाही, आमचा अजेंडा क्लिअर आहे. तुमचं कुठलंही काम असो 24 तास आम्ही अवेलेबल आहे. माझा सर्वसामान्य घरातला मी मुलगा असल्यामुळे माझे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे आहेत. त्यामुळे मी लोकांना हेच सांगितलंय, तुम्ही कार्यकर्त्यांना संधी द्या. आज जर बघितलं महापालिकेच्या रिंगणामध्ये सगळे उद्योगपती वेगवेगळ्या क्षेत्रातील उतरलेले आहेत. मग कार्यकर्ता राहिला कुठे? आज बरेच पक्षाचे बरेच नेते म्हणतात की हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्ता जगला पाहिजे. मग कार्यकर्त्यांना जेव्हा न्याय द्यायचा असतो तेव्हा नेते मागं का फिरतात? आज आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत म्हणून लोकप्रतिनिधी मग विधानसभा असो लोकसभेमध्ये असो जातात. आज जर माझ्या वॉर्डचा जर विचार केला तर मी शिवसेनेमध्ये ज्यावेळी काम करायचो तर मी संजयदादा मंडलिक असतील, पहिली निवडणूक, दुसरी असेल, परवा तर कोल्हापूरचे आपले जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये पण मी माझ्या पक्षाला, त्यावेळेच्या पक्षाला मी लीड देण्याचं काम केलं. मग विधानसभेत असो, प्रत्येक वेळी जर मी पक्षाबरोबर प्रामाणिकपणे काम केलं असेल आणि पक्षानं मला ज्यावेळी सांगितलं होतं की नाही तुला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लढवायचं आहे, मग कार्यकर्त्याच्या न्याय द्यायच्या वेळी किंवा तिकीट द्यायच्या वेळी कार्यकर्त्यांच्यावर अन्याय का, हे नेते लोक का समजावून घेत नाहीत? कार्यकर्ते सक्षम आहेत म्हणून नेत्यांच्या इलेक्शन निघून जातात, हे माझं ठाम मत आहे. कार्यकर्ता नसता तर तुम्हीच मला सांगा नेत्यांच्या इलेक्शन निघाले असते का? कार्यकर्ता घराघरात पोहोचलेला असतोय. म्हणजे तुम्हाला आता असं म्हणायचं आहे की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे 100% कार्यकर्त्यांना नेत्यांनी न्याय द्यावा, 100% द्यायला पाहिजे. आणि नेत्यांनी आता विचारच केला पाहिजे. हे बघा कसं आहे, आम्ही कार्यकर्ते आहे. महानगरपालिका ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. परवाच एका राष्ट्रीय पक्षानं, मी तर कुठल्याही पक्षाचो, पण त्यांनी कसा निर्णय घेतला की बाबा लोकप्रतिनिधींची मुलं या रिंगणात नाही आली पाहिजे, पण तसाही घटक पक्षांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता, पण तो घेतला नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे, मला कुणाला आरोप
क्लेम काय करायचं नाही. माझं विजन, माझा प्रभाग. मला तिकीट दिलं नाही म्हणून मी त्यांच्यावर आरोप करणे किंवा प्रत्यारोप करणे हे माझं हे नाही. कुणाला तरी नावं ठेवून कुणावर तरी टीका करून मतं मागणे हा माझा धर्म नाही. माझं विजन क्लिअर आहे, माझा प्रभाग, माझी जबाबदारी आणि याच्याबरोबर शहराचाही विकास करायचा आहे. शहराचे अनेक प्रश्न आहेत, त्या महापालिकेमध्ये जाऊन मला मांडायचे आहेत. आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते, जनतेला पण तुमच्या माध्यमातून विनंती करतो, तुम्ही आता विचार करा, तरुणांना संधी द्या, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी द्या. आणि ही निवडणूक आहे, ही कार्यकर्त्यांचीच राहणार आणि यामध्ये बऱ्यापैकी कार्यकर्ते निवडून येणार. तुमचा प्रभाग हा जुनं कोल्हापूर किंवा दाट लोकवस्तीचा भाग आहे. बरोबर. आणि काही रस्ते पण छोटे छोटे रस्ते आहेत. अशा काही समस्या आहेत. ह्या समस्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय आणि त्या सोडवण्यासाठी किंवा त्यातनं काही मार्ग काढण्यासाठी, म्हणजे लोकांचे जे दाट लोकवस्ती आणि बाकीच्या त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याचा काही अभ्यास किंवा त्या दृष्टीनं काही विचार केला आहे का? नक्कीच विचार केलेला आहे. एकतर मंगळवारपेठ हा गावठाण भाग म्हणून पूर्वी ओळखला जायचा. ठीक आहे, म्हणजे मंगळवार कोल्हापूरची हद्दच जवळपास त्या माझा जन्मही नव्हता, पण मी ऐकून आहे, अभ्यास थोडाफार मलाही आहे. पण नंगेवाली तालीम जी आहे आमची, तिथं तो प्रभाग म्हणजे कोल्हापूरची हद्द समाप्त होती. म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, म्हणजे तुम्हालाही जास्त अभ्यास आहे. पण मंगळवारपेठेत जर आज बघितलं तर बऱ्यापैकी छोट्या गल्ल्या आहेत. तर तिथं काय करायला पाहिजे, तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते द्यायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युटिलिटी शिफ्टिंग. आज नगरसेवक जेवढे पण झाले किंवा जेवढे पण लोकप्रतिनिधी झाले, मला एखादं सांगा, एखाद्या गल्लीबोळात जायचं आहे, आज रस्ता करायचा, परत तिथं त्याला 4-5 वर्ष बजेट मिळत नाही. आज रस्ता केला की उद्या लगेच युटिलिटी शिफ्टिंगला घ्यायचं, मग ते ड्रेनेजचा असो, पाण्याचा विषय असो. तर माझं असं म्हणणं आहे, मला जेव्हा लोक निवडून देणार आणि जेव्हा मला संधी देणार, तर मी सगळ्यात पहिला विजन माझं क्लिअर आहे. प्रभागामध्ये ज्या काही अडचणी आहेत, तर सगळ्यात मोठा ड्रेनेजचा प्रश्न आहे. ड्रेनेज लाईन बदलून त्याला मग काही कालखंड जाईल, त्याच्यानंतर पाण्याची लाईन बदलून मग रस्ता केला तर युटिलिटी शिफ्टिंगचा आणि रस्ता उकरण्याचा कुठलाही संबंध राहणार नाही. हा एक विजन आहे. आणि छोटे छोटे जिथं रस्ते आहेत तिथं जेणेकरून बाबा आता डांबरी रस्त्यामध्ये रोड रोलर फिरवा लागतो किंवा छोटे मशीन, ते न करता PCP मध्ये म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे जर रस्ते दिले तर आयुष्यभर तेही नागरिकांचे प्रश्न मिटतील. हे एक माझं विजन आहे. आणि माझ्या प्रभागामध्ये मला CCTV एक बसवायचे आहेत, जेणेकरून आजचं जर बघितलं तर काही ठिकाणी संध्याकाळच्या ठिकाणी अवैध जे काय चालतंय त्याच्यावर पण आळा बसेल. हा पण एक विषय आहे. आणि आत्ता जर बघितलं तर स्कॅम चालू आहेत. म्हणजे आज मी नागरिकांना ठाम आव्हान देतो, मी इलेक्शनला सामोरं जातोय, भविष्यामध्ये तुमच्या कुठल्या अडचणी असतील तर नागरिकांनी माझ्याकडे यावं. स्कॅम मीन्स काय, शेअर मार्केटमध्ये लोकांना कळत नाही. लोक आपली भावनेपोटी पैसे गुंतवतात, विविध ठिकाणी जास्त पैसे मिळायला पाहिजे म्हणून पैसे गुंतवतात. तात्कालिक 4-5 महिन्यापुरता त्यांना तो मोबदला मिळतो, नंतर त्या कंपन्या गुंडाळून काय करतात, निघून जातात. मग त्या कंपनीवाली, आता बरेच एस ट्रेडरचं उदाहरण घ्या, बरेच राजकीय वगैरे मध्ये काय काय पेपरला ऐकून माहिती आहे मला. मग मी काय म्हणतोय, ह्या लोकांना न्याय कोण देणार? तर आमच्यासारखे जर कार्यकर्ते सक्षम झाले तर ह्यात लोकांना पडून याच्यासाठी माझं प्रबोधन करणे हे एक माझं विजन आहे. आता तुम्ही हे जे काम करताय, हे काम करत असताना हे झालं साधारणपणे मूलभूत प्रश्न बरोबर भागातले. बरोबर. पण याशिवाय आणि काय तुमच्या भागात एखादा प्रोजेक्ट, एखादं उपक्रम अशा राबवण्यासाठी काय करणार तुम्ही? एकतर माझं क्लिअर मत आहे, आज काळाची गरज आहे. मला एक 4.5 वर्षाचा मुलगा आहे. तर शिक्षण हा सगळ्यात मूलभूत गरज आहे. शिकला म्हणजे म्हणलेला आहे की शिकेल तो टिकेल. बरोबर. शिकेल तो वाचेल आणि करेल तो पुढे जाईल. ही जी आपली म्हण आहे, ही जी म्हण आहे त्याला अनुषंगानुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये जेवढ्या पण शाळा असतील त्या शाळा पहिला माझं घट्ट करणे, त्यांचा पाया बांधणे, नागरिकांना प्रबोधन करणे. आज जर प्रभागामध्ये गरजू विद्यार्थी असेल त्या शाळेमध्ये जाऊन कसे शिकतील, त्यांच्यासाठी मला काय करता येईल, हे एक माझं पहिलं विजन. दुसरं विजन क्लिअर आहे, मुलांसाठी गार्डन्स. आज जर बघितलं तर मोठमोठ्या अपार्टमेंटच झालेत पेठेमध्ये. तशी काही आज माझ्या इथं बघितलं तर महाराज ताराबाई असेल, क्रीडा संकुल असेल, NCCचं ऑफिसचं ग्राउंड असेल, पद्माराज बाग असेल, शेळके उद्यान बाग असेल, पद्मावती सारखी बाग असेल, ह्या मुलांसाठी खेळण्यासाठी बाबा खेळणी असतील, ग्राउंडमध्ये विविध सुविधा. म्हणजे आता बाबा मग तिथे एखादी चांगली त्या मुलांच्या रोजच्या रोज कॅम्पेन करून कशा पद्धतीनं खेळाडू घडेल, कशा पद्धतीने मुलगा शिकून पुढे जाईल, हे एक माझं विजन आहे. आणि ज्येष्ठांसाठी वॉकिंग ट्रॅक,
महिलांसाठी आज जर बघितलं तर सक्षमीकरण किंवा त्यांचा स्कॅम होतात, चेन मारणे हे सारखे काहीतरी स्कॅम जे होतात त्याच्यावर कसा आळा घालता येईल. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर बाबा आपल्या आसपासच्या भागामध्ये असलेले पोलीस डिव्हिजन असतील तिथल्या साहेबांना रिक्वेस्ट करून रोजच्या रोज बाबा साहेब संध्याकाळी फेरी मारून आमच्या माता भगिनी माझे बांधव इथे फिरतात, तो एक विषय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आज महाराष्ट्रात गाजलेला मोकाट कुत्रे. जर पेठेमध्ये बघितले तर मोकाट कुत्री खूप आहेत, त्यांचा बंदोबस्त करणे, म्हणजे असे बरेच डोक्यात प्रकल्प आहेत. पण माझ्या नागरिकांनी विचार करून संधी द्यायला पाहिजे. मला एक ठाम वाटते, मी कार्यकर्ता आहे, लढणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला याही संधी मिळेल आणि मी ह्या सगळ्याचा विजन घेऊन ह्या निवडणुकीला सामोरं जातो. प्रभागात तुम्ही काम करणार, तुम्ही ज्या प्रभागातनं निवडून येणार, पण कोल्हापूर शहराचे असे काही प्रश्न आहेत, त्याचा काही अभ्यास करून किंवा ते प्रश्न सुटावेत आणि त्यातून कोल्हापूर शहराची डेव्हलपमेंट व्हावी, अशा ह्यानं काही तुम्ही विचार केला आहे? मी लोकप्रतिनिधी झालो आणि आज मला ज्या पक्षानं उमेदवारी दिली ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री महोदय आणि जनस्वराज्य पक्षाचे सर्वस्व माननीय आमदार श्री विनय कोरे साहेब असतील, त्यांच्याबरोबर महाराष्ट्र जनस्वराज्य पक्षाचे दुसरे आमदार मानेसाहेब असतील, त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जे आहेत जनस्वराज्य पक्षाचे समितदादा कदम असतील, आणि ज्यांनी मला आता ज्या वेळी मदत केलेली आहे उमेदवारी देऊन, एकतर त्यांना पहिला शहराचे प्रश्न काय आहेत हे मी नक्कीच सांगणार. एकतर शहरात मूलभूत प्रश्न आहेत तर हद्दवाढ, कारण महानगरपालिकेवर आर्थिक परिस्थिती तशी जर बघितली तर खूप आता संकटामध्ये असलेली आपली महापालिका आहे. म्हणजे दरवेळी आपल्याला शासनाचं अनुदान वगैरे घ्यावं लागतं, हा एक विषय आहे. त्याच्यानंतर महापालिकेचं उत्पन्न सोर्स कसं वाढेल, त्याच्यासाठी एक विजन आहे की बाबा उत्पन्न सोर्स वाढवण्यासाठी हद्दवाढ झाली पाहिजे. हद्दवाढ झाली तर सगळा आपला प्रश्न मिटतोय. त्याच्यामध्ये आज जर बघितलं तर आपल्या कोल्हापूर शहरात नाही तर जिल्ह्यातनं बरीच मुलं शिक्षणामध्ये टॉपला आहेत, पण नोकरीसाठी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं. IT चा विषय असेल तो प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असेल. खेळाडू घडला पाहिजे, खेळाडू जगला पाहिजे, याच्यासाठी चांगले कॅम्पेन करून किंवा एखादी अकॅडमी आखून तिथे खेळाडू घडून त्यांच्या नोकरी उदरनिर्वाह हा एक माझं विजन आहे. मग त्याच्यानंतर आरोग्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज आपलं सिप्यासारखा वेल अँड गुड हॉस्पिटल आहे, म्हणजे मोठमोठे हॉस्पिटल बरेच आलेले आहेत, पण असं अजून काही सरकारी हॉस्पिटलमध्ये काही सुविधा जास्त वाढवता येतील का, तात्काळ पेशंटला तिथं न्याय मिळण्याचं काम जे आहे आज ते कशा पद्धतीने अजून चांगलं सुधारता येईल, हे सगळं माझ्या डोक्यामध्ये विजन आहे. आणि शहराच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर युटिलिटी शिफ्टिंगचा जो मार्ग आहे तो, आणि दुसरा विषय थेट पाईपलाईनचा. बरेच वर्ष मी पण ऐकतोय थेट पाईपलाईन. जर आमच्यासारखे सक्षम कार्यकर्ते जर तिथे निवडून गेले तर जे आत्ता असलेले सत्तेतले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं बाबा तात्काळ कसा न्याय द्यायचा येईल, शहरासाठी ज्या गरजा आहेत त्या, मग KMTचा विषय असेल हा कसा पुढे नेता येईल. जर बघितलं उपनगरामध्ये बऱ्याच ठिकाणी KMT जात नाही आहे, नागरिकांची गैरसोय होत्या. मग भागापुरता विकास तर 100% करणार, कारण मला माझ्या भागातल्या लोकांनी निवडून दिले, पण त्याच्यावर मी शहराचे पण जे प्रश्न आहेत त्यामध्ये अग्रेसर भूमिका माझी राहील. तुम्ही ज्या पक्षात काम केलं त्या पक्षातनं उमेदवारी मिळाली नाही, अखेरच्या क्षणी तुम्हाला पक्ष बदलावा लागला. अशा वेळेला तुम्ही नवीन पक्ष, नवीन नेते हे घेऊन तुम्ही पुढे कसं जाणार आहे, काय विजन? नक्कीच चांगला प्रश्न आहे. मी ज्या पक्षामध्ये काम केलं शिवसेनेमध्ये तोही पक्ष चांगलाच आहे, पण नेतृत्वाला काय अडचण होते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायला मला काही माहीत नाही. मी कुणाविषयी टीका करू शकत नाही. त्यांचा निर्णय त्यांनी घेतला ना तर मला काही करून ही इलेक्शन लढवायचीच आणि जिंकायची आहे. हे माझं स्वप्न आहे 2009 पासून, ते मला पूर्ण करायचं आहे. पण हे माझं स्वप्न नाही, माझ्या पाठीशी असलेल्या सर्व माझ्या प्रभागातील माता, बंधू, भगिनी, लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे जे आशीर्वाद आहेत. मी कुणालाही कार्यकर्ता म्हणणारा मी नेता नव्हे, मीच एक सक्षम कार्यकर्ता आहे, मीच त्यांच्यात जाऊन बसणारा एक कार्यकर्ता आहे. हा एक मला पहिला विजन आहे. मला आनंदाने एक सांगायला गोष्ट आवडेल, माझ्या जीवनामध्ये मी काय कमवलं असेल तर ती माणसं आणि जीवाभावाची नाती कमवली, हा एक विषय आहे. मी परवा 2025च्या वेळी परवा माझा एक वाढदिवस झाला 15 जूनला. अक्षरशः आज पण माझं मन अंतःकरणातनं भरून येते. आज मुलं घरातनं बाहेर पडताना शाळेला 1ली पासून 10वी पर्यंतची जी मुलं आहेत ना, त्यांनी आई वडिलांनी खाऊला दिलेले जे पैसे असतात ना ते साठवलेले होते, आणि माझ्या वाढदिवसाला मला न विचारता माझा हक्काचा कुणाल भाऊ # नगरसेवक हा बोर्ड लावला.
वाढदिवसाला डिजिटल म्हणजे प्रेम मी कमवलंय. बरं. आज लोक माड काय येतात की भाऊ भाऊ करून कामं होतात म्हणून लोक माड येतात, पण ते करण्यासाठी काय ते सत्ता तर पाहिजे. कार्यकर्ता हा मर्यादित काम करू शकतोय. बरोबर. एखादं पद आलं, निधी आला तर हे करू शकते. आता तुम्ही दुसरा एक प्रश्न विचारला, जनस्वराज्य बरोबर काम कसं करणार. हे बघा, जनस्वराज्य हा पक्ष काय कोल्हापूरसाठी लोकांसाठी नवीन आहे. कारण सन्माननीय विनय गोरे साहेब ज्यावेळी मंत्री मोहित होते आणि काही वर्षापूर्वी त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली, तेव्हा तो सत्तेतील पक्ष आहे. बरोबर. सावकार साहेबांना याचा पूर्ण अभ्यास आहे. विनय गोरे साहेबांनी अभ्यास आहे म्हणून बघा, आज माझ्या पक्षाने मला उमेदवारी डावलली, मग विनय गोरे साहेबांनी मला उमेदवारी का दिली. त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल ना माझ्या बाबतीत, बाबा कार्यकर्ता सक्षम आहे. मी कुठल्याही वशिलानं तिकीट नाही घेतलं, मी माझ्या कामाच्या बेसवर पुढे गेलेलो आहे. नाहीतर ह्या नेत्याकडे जा, मला तिकीट मिळालं नाही म्हणून त्या पक्षात जा नाही. त्यांनी अभ्यास केला. त्यांनी पहिला 10 सीटा लढवायचं ठरवलं, 10च्या 20, 20च्या 29 झाल्या आणि त्यात सावकार साहेबांना वाटलं की नाही बाबा इथे कार्यकर्ते सक्षम आहेत, माझं पॅनेल होऊ शकते. आणि हे बघा, त्यांचा एक निर्णय, मला अजेंडा क्लिअर आहे. म्हणजे मी आठवते 2013 का 14 साली माझ्या ते गल्लीत गणपतीला होते. माझे मोठे बंधू मान्य श्रीकांत माने साहेब आहेत, त्यांनी त्यावेळी विनय गोरे साहेबांना गल्लीत आमच्या गणपतीला आणलं होतं. ते म्हणजे नुसतीच ओळख होती. विनय गोरे साहेबांचा शब्द कसा माहिती काय, सुटला की सुटला, माघार घेणे त्यांच्या रक्तात नाही. आणि त्यांनी कार्यकर्त्यांना घडवलेला आहे. म्हणण्यात आज किती कार्यकर्ते घडले हो, गगनबावडा, शाहूवाडी, मलकापूर अशा ठिकाणी त्यांनी विकास केला ना. खेडोपाडी जाऊन वस्ती नागरी दाट केलीत, लोकांना न्याय द्यायचं काम केलं. तेच विजन घेऊन त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घेऊन महापालिकेत पुढे जात आहेत. जनस्वराज्य पक्ष जनतेसाठी पण नवीन नाही, नागरिकांसाठी पण नाही आणि विकासाच्या बाबतीत तर नाही. कारण त्यांना आज हे सगळे नेते जर बघितले तर त्यांच्यापेक्षा अनुभवी कोण असतील. मी कुणाची तुलना करत नाही, हा पण विजन क्लिअर करतो. पण विनय गोरे साहेब हे अनुभवी नेते आहेत, त्यांना विजन क्लिअर आहे. आणि ते किती जरी झालं तर राज्याच्या राजकारणामध्ये जनस्वराज्य हा पक्ष जो आहे, ज्यांनी मला तसं असं नाही की बाबा त्यांनी मला संधी दिल्या म्हणून मी त्यांचं कौतुक करतोय, नाही, खरोखरच राज्याच्या राजकारणामध्ये जनस्वराज्य हा महत्वाचा घटक आहे. एकेकाळी त्यांचे 5 का 6 आमदार होते, परत 3 झाले, परत आज 3-4 झाले. म्हणजे चांगलं पक्ष आहे आणि मला खरोखर नेतृत्वाचा सलाम आहे त्या की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिल्या. तुम्ही आता निवडणुकीत प्रत्यक्ष उतरलेला आहे, नागरिकांना किंवा तुमच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार. माझं एकच आव्हान आहे, मी त्यांच्या हक्काचा भाऊ असल्यामुळे, त्यांच्या घरातील एक कुटुंबातील व्यक्ती असल्यामुळे, मी नाही, त्यांची निवडणूक आहे. मी नगरसेवक होणार हे म्हणण्यापेक्षा मला प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक माझ्या माता बंधू भगिनींना, छोट्यांना मला नगरसेवक हे पद द्यायचं आहे. मी फक्त एक सहीचा नामधारी इथला एक घटक असणार आहे, पण त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या मी सोडायच्या स्वस्त बसणार नाही. माझं आव्हान आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे राहा, संधी द्या आणि या संधीचं सोनं करून घ्या आणि प्रत्येकाला मी न्याय द्यायचं काम 100% करणार. तर हे होते कुणाल उर्फ कुमार शिंदे, ज्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीसाठी आता पूर्णपणे रणांगणात उतरलेले आहेत. त्यांचं लोकसंपर्क, सामाजिक कार्य आणि पुढचं विजन आता त्यांनी आपल्यासमोर स्पष्ट केलं. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. नमस्कार. धन्यवाद.